बिहार निवडणुकीचा निकाल बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल बघा. ईव्हीएम मशीन असल्याच्या नंतर त्याला दिवसभर तुम्ही मतमोजणी करण्याचं कारण काय? सत्ताधारी मागे राहता, नंतर मग ते सिमिलर येतात, नंतर विरोधी पक्ष एकदम डाऊन होता आणि सत्ताधारी वरती जातात. तर त्या जो लॉंग पिरियड हे जे घेत आहे आकडेवारी डिक्लेअर करण्यासाठी, तर त्यामध्ये ईव्हीएम हॅकिंग होत आहे असा आमचा अंदाज आहे. मतदानात एवढा घोळ झालेला आहे, कुठं डबल मतदान झालेलं आहे, कोणी SIT चौकशी करत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं काहीच भोंगळा कारभार आहे इथे. राज्यात नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका ह्या 2 तारखेला त्याचं मतदान जे आहे ती मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि 3 तारखेला मतदानाचा निकाल येणे अपेक्षित होतं. परंतु न्यायालयीन प्रक्रियामुळं हा निकाल जो आहे तो 21 डिसेंबरला होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे. आणि 21 तारखेपर्यंत EVM मशीन ज्या आहेत त्या प्रत्येक नगरपालिकेच्या आवारात असेल किंवा त्यांनी तयार केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ह्या EVM मशीन ठेवण्यात आलेल्या आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की बुलढाणा नगर परिषदेच्या परिसरात ह्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जे आहे आपण हे पोलिसांचा कडा बंदोबस्त जो आहे तो आहे, त्याचबरोबर पोलीस गेटवर देखील आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की जे नगरपालिका निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते आणि त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते देखील या ठिकाणी त्यांचा खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. CCTV कॅमेऱ्याची जी नजर आहे ती देखील EVM मशीनवर ठेवलेली आहे आणि प्रशासनानं ती देखील खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे. आणि वर स्ट्रॉंग रूम आहे, त्या स्ट्रॉंग रूममध्ये देखील CRPFचे जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत. आपण या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत की मला सांगाल की आपण गेल्या 7 दिवसांपासून या ठिकाणी हा पहारा देत आहे, काय नेमकी शंका वाटते तुम्हाला या प्रक्रियेबद्दल? सद्यस्थितीत आपण बघू शकता 16 एकंदरीत डिस्प्लेवर CCTV दाखवण्यात येत आहे. तिच्यातले 5 CCTV कॅमेरे सद्यस्थितीत बंद दिसत आहे. तर ते का बंद आहेत? दुसरी गोष्ट, या ठिकाणी एकच जनरेटर आहे. लाईट मागील 5 दिवसापासून अप डाऊन चालू बंद होत आहे. का होत आहे? याच्यापूर्वी कधीच व्हायचं नाही. पण लाईट बंद झाल्याच्या नंतर हे जनरेटर चालू व्हायला 4-5 मिनिटाचा वेळ जातो. त्या दरम्यान दुसरं जनरेटर आलं तर क्विक काही सेकंदामध्ये ती लाईट चालू झाली असती. दुसरी शंकेची गोष्ट. तिसरी शंकेची गोष्ट, आम्हाला इथं विशेष परवानगी घेऊन आम्ही या ठिकाणी हे पहारा आंदोलन करतोय. ही विशेष परवानगी असताना 12 डिग्री सेल्सिअस मध्ये आम्ही अशा उघड्यावर झोपणार कसे आणि राहणार कसे? तरी आम्ही इथं राहतोय. म्हणजे प्रशासनाची इच्छा आहे का की इथं कोणीच येऊ नये, कोणी राहिलं नाही पाहिजे? जर त्यांची इच्छा असते आम्ही इथं वास ठेवावा मनापासून, तर त्यांनी इथं कमीत कमी एखादा टेंट दिला असता. कमीत कमी आम्ही तिच्यावर झोपू शकलो असतो, थंडीपासून स्वतः संरक्षण करू शकलो असतो. तर या 3-4 गोष्टी संशयास्पद आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी खडा पहारा देत आहे. बुलढाणेकरांनी जो विश्वास मतदानाच्या माध्यमातून आमच्या उमेदवारावर ठेवला, तो विश्वास सार्थक करून ठेवणे, त्या विश्वासाचं, त्या मतदानाचं संरक्षण करणे आणि लोकशाही जिवंत आहे हे नागरिकांना दाखवण्यासाठी आम्ही हा पहारा आंदोलन 7 दिवसापासून सुरू केलेलं आहे. काही राजकीय पक्षांनी देखील EVMच्या बॅटरी संदर्भात देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले की ती बॅटरी टिकणार आहे का? त्याबद्दल काय सांगाल? बॅटरी काढून ठेवण्यात आलेली असते. ज्या दिवशी आपण काउंटिंग करत असतो त्या दिवशी बॅटरी टाकण्यात येते. फक्त ती बॅटरी टाकण्याच्या नंतर विदिन 30 मिनिटांमध्ये आपण काउंटिंग होऊ शकतो. म्हणजे केलं तर मशीन आहे, बटन दाबली क्लिक होतं, ताबडतोब आपल्याकडे अहवाल येऊन जातो, त्याचे वोटिंगचं पर्सेंटेज येतं, आकडेवारी येते. पण ती प्रक्रिया लांब नेण्यामागे यांचं काहीतरी गोंडबांगाल असतं. कारण आपण बिहार निवडणुकीचा निकाल बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल बघा. EVM मशीन असल्याच्या नंतर त्याला दिवसभर तुम्ही मतमोजणी करण्याचं कारण काय? तर त्या टायमाला ईव्हीएम हॅकिंगचे प्रकार समोर आलेले आहेत. ज्या टायमाला सुरुवातीला ईव्हीएम सुरू केल्या, ती बॅटरी चार्जिंग लावल्याच्या नंतर जेव्हा काउंटिंग सुरू होती त्या टायमाला विरोधी पक्ष समोर राहता,
सत्ताधारी मागे राहता, नंतर मग ते सिमिलर येतात, नंतर विरोधी पक्ष एकदम डाऊन होता आणि सत्ताधारी वरती जातं. तर त्या जो लॉंग पिरियड हे जे घेत आहे आकडेवारी डिक्लेअर करण्यासाठी, तर त्यामध्ये ईव्हीएम हॅकिंग होत आहे असा आमचा अंदाज आहे. निश्चितच. तर महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याचशा ज्या नगरपालिका नगर परिषदा आहेत त्यामधली ही वास्तव जे आहे ते यासारखंच आहे. कारण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे, CRPF आहे, इवन नगर परिषदेचे कर्मचारी देखील या ठिकाणी रात्रपाळीला येत असतात. आणि ज्या ज्या ठिकाणी ही नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. एकंदरीत या ठिकाणी उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत. काय सांग, उमेदवार स्वतः आहेत. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय सांग? मी प्रभाग क्रमांक 14 ब मधील अपक्ष उमेदवार आहे. मला आज ही नोटीस आलेली आहे. सकाळी 10-11 वाजता ही नोटीस आली. हे जे कॅमेरे आहेत हे बंद आहेत. हे कमीत कमी 8 दिवसापासून बंद आहेत. आमचे सर जे आहेत हे खूप दिवसापासून संघर्ष करत आहेत, 8 दिवसापासून. आता हे बंद कर, यांना हे 8 दिवसानंतर यांना झोप आली. या माणसामुळं जाग आली का बरं, की बघ हे कॅमेरे का बंद आहेत, तर याच्यामुळं यांना झोप आली. आता राहिला याचा सवाल की मतदानात एवढा घोळ झालेला आहे. कुठं डबल मतदान झालेलं आहे, कोणी SIT चौकशी करत नाहीये, कोणत्याही प्रकारचं काहीच भोंगळा कारभार आहे इथे. नगरपालिकाचं मतदान जे प्रभाग क्रमांक 6 मध्ये झालेलं आहे, ज्या भानगडी झालेल्या आहेत, प्रभाग क्रमांक 14 मध्ये 15 मध्ये जे भानगडी झालेल्या आहेत, तिथं मतदानाचं डबल मतदान झालेलं आहे. त्या सगळ्या घडामोडी या प्रशासनाला माहिती आहे. या नोटीस जी दिलेली आहे, नोटीस काय सांगितलंय? नोटीस संदर्भात नोटिसात हे सांगितलेलं आहे की उद्या सकाळी इथे 9 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत हजर राहावे. हजर राहिल्यानंतर की आम्ही हे जे कॅमेरे जे बंद आहेत हे आम्ही सकाळी तुम्ही आल्यानंतर आम्ही हे कॅमेरे सुरू करू. हे कोणामुळं? आमच्यामुळं नाही. आम्ही उमेदवार आहेत, आम्ही तर मागणी केलीच होती. मगर या सरांना जी मागणी केली होती 8 दिवसापासून इथे संघर्ष करत आहे. एवढ्या 12 डिग्री 6 डिग्री मध्ये झोपत आहे इथे. आम्ही तर झोपत होतो, आम्ही येत आहे झोपत आहे, मगर हे कंटिन्यू रात्रंदिवस इथं आहे. तर यांच्यामुळे ही मागणी ही मान्य झालेली आहे. निश्चितच. तर या ठिकाणी आपण बघू शकताय की हा CCTV कॅमेराची एक जे स्ट्रॉंग रूमचा जो सगळे CCTV आहेत ते या ठिकाणी समोर या ठिकाणी दाखवले गेलेले आहे की जवळपास बरेचसे जे कॅमेरे आहेत ते सुरू आहेत, परंतु हे 5 कॅमेरे जे आहेत ते बंद आहे. आणि असं असताना या 5 कॅमेरा उद्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये हे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत, या उमेदवारांना देखील या ठिकाणी उद्या सकाळी हजर राहण्यासाठीची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. आणि या नोटीसच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आले आहे की सकाळी 9 वाजता हजर राहून 10 वाजेपर्यंत हे जे बंद कॅमेरे आहेत या ठिकाणी देखील कॅमेरे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी यांना उद्या बोलवण्यात आलेलं आहे, कारण यांच्या समोरच हे जे कॅमेरे बंद आहेत ते सुरू केले जाणार आहेत. आणि बुलढाणा नगर परिषदेच्या आवारात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त जो आहे तैनात करण्यात आलेला आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.